लाज नाही वाटत खरं दुकानाचं कारण द्यायला? तुझा काही करोडाचा धंदा आहे का? एवढं दुकानात जाऊन सारखं काम करायला लागतंय तुला? ए, ब्लाऊज शिवण्याचंच काम करतोय ना, आणखी कुठले धंदे करतोयस? अहो ह्याचं मुडदं पाडायचं धंदा आहे. हा, गावातल्या बायका जेवढ्या गायब झाल्यात ना त्यांचं सगळ्यांचं मुडदं ह्याने पाडल्यात. त्याची किरडी ठासाळी लवकर, त्याचा मुडदा बशिवला त्याचा. अहो आत्या, काय बोलताय काय तुम्ही? भान तरी आहे का तुम्हाला काय बोलताय ते? येऊन जाऊन तुम्ही माझ्या लेकाच्या मागे हात धुवून लागताय. अहो त्याच्यासारखा एवढा मायाळू देव माणूस आहे तरी का कोणी गावामध्ये? विचारा समजासनी. होय ना? अगं कावळा धुवून कुठं बगळा होत नसतं, कळलं का? मी काय म्हणते हो, आता आत्याबाई एवढं बोलताय म्हणजे ना त्यांना गोपाळबद्दल नक्की काहीतरी माहिती असणार आहे. योय ना नक्की काहीतरी वंगाळ काम करायला बाहेर पडला असणार आहे. हो ना, तुम्ही त्यांच्या होला हो दे. आधी लालीच्या मागे लागायची, आता ती नाही तर माझ्या लेकाच्या मागे लाग. हाय का फुलत आहे? मी कशाला मागे लागतीये त्याच्या? हा, मी सांगते वय का त्याला रातचा घराच्या बाहेर जात जा घरात येत जा म्हणून? हा, आणि मला सांग फुलत आहे, कुठला चांगला माणूस असा रात्री बेरात्री फिरतो गाव बोंबलत? हा, खरंय, रात्री फक्त खोनी किंवा दरोडेखोर बाहेर असतात. हा, आता यो कुठल्या उद्देशाने बाहेर होता काय माहिती. आता आजी म्हणत होती की यो किचन मध्ये होता काल रात्री. योच कसा रात्रीचा बाहेर असतो? हं? सुधाकर, आई बोलू दे. मला कोणी म्हणलेलं चालेल, दरोडेखोर म्हणलेलं चालेल. ही सगळं म्हणून जर का त्यांच्या मनाला बरं वाटणार असेल ना, अजून खालच्या थराला जाऊन बोलू दे, मला काय सुद्धा वाटणार नाही. पण आप्पा, तुम्ही पण माझ्यावर संशय घेताय. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आप्पा. कोणी मला विचारलं का हो, गोपाळ बायको गायब आहे, त्रास होतोय का रे तुला? कोणीतरी जवळ बोलून आपुलकीनं विचारपूस केली का? मला काय वाटत असेल विचारलं का कोणी? आप्पा 1 वर्ष झालंय आमच्या लग्नाला. आता कुठं संसाराचा गाडा पुढे निघाला होता, त्यातही असं काहीतरी होऊन बसलंय. लक्ष लागत नाही दिवसभर कुठंच. खोलीत बसतो, 7-8 उघड्या डोळ्यांनी छताकडे बघत बसतो. असं वाटतं लालीची कुठं नाही आहे, त्याला आवाज देतात पण काहीच नाही. झोप लागत नव्हती, डोळ्यात पाणी येत होतं, पण रडू शकत नाही ना, कारण आपल्याकडे पुरुष रडतच नाहीत. काय म्हटलं दुकानात जावं, जरा कामात स्वतःला गुंतवून घ्यावं, बरं वाटेल म्हणून दुकानात गेलो होतो. तिथं लालीजींनी आमच्या दोघांची लग्नाची फ्रेम लावलेली आहे. ती बघून पुन्हा रडायला आलं. म्हटलं नको इथं थांबायला, परत तीच आठवत राहील म्हणून घरी आलो, नाही तर दुकानातच झोपणार होतो. आपण एक सांगतो, जगातल्या कुठल्याही माणसाने माझ्याकडे बोट करू ते मला काय वाटणार नाही. काहीही बोलू द्या, काय वाटणार नाही. तुमच्याकडनं अपेक्षा नाही. कोपण हा, 1 नंबरचा नाटकी आहे हो. ह्याच्या नाटकाला भुलू नका. घराचा वास मोजणारा माणूस आहे हो. हा, ह्याची किरडी ठासाळी, ह्याचा मुडदा बशिवला, ह्याचं मड गेलं मसनात, ह्याच्या पालखीचा निघाला धूर आहे. या बामट्यावर माझा अजिबात विश्वास नाही. मला झोपा. चला. पुन्हा याचा आवाज झाला तर ते म्हातारं फुली रणजित सगळे इथे येतील. चौकशा वैतागलो इथे नाटक करून. हे शांत हो, शांत हो. घाई गडबडीमध्ये निर्णय नको घ्यायला. देवीसिंग सगळं सोडेल, आयुष्यात पैसा नाही सोडणार. ती लाली माझे पैसे घेऊन पळाली ना, माझे पैसे घेऊन पळाली. पळ सोडणार नाही त्या लालीला. गेली कुठे कळत नाहीये, तिच्या घरी नाहीये, इथे नाहीये, पोलीस चौकी नाही, गेली कुठे?
त्या सुधाकरचा संशय वाढत चाललाय. असाच तो संशय घेत राहिला तर जामकरपर्यंत पोहोचेल. जामकरला घेऊन तो माझ्यापर्यंत पोहोचेल. तुझं स्वप्न स्वप्नच राहील सुधाकर. तू माझ्यापर्यंत पोचायच्या आधी माझा हात तुझ्या गळ्यापर्यंत पोचलेला असेल. सोडणार नाही. हा देवीसिंग पैसे नाही सोडणार. मी माझे पैसे सोडणार नाही. भास होता, पण हा भास सत्यात उतरायला वेळ नाही लागणार. त्याआधी ती लाली कुठे आहे हे शोधलं पाहिजे. रंजे, अगे रंजे, अगं पाणी आणवायच. हो आत्या, आता कशाला पाणी न बिनी. आता फुलाताई चहा आणेल ना तोच प्या. गरम पाणीच असतं ते. अगं तुझा मुडदा बसावला तुझं वाईच बुड हल्लं म्हणून काय तुला अटॅक बिटॅक येतोय वय? जावाय त्या रानातलं पाणी आण, मला चूळ भरायची. ऐका आता, चूल भरायला रांजणातलं पाणी. अहो आत्या, काय बोलताय तुम्ही? इथं गावातनं माणसं गायब होत्या ती, तशी गावातनं रांजणं बी गायब झाले. आता आहे ना त्या घराघरामध्ये काय डेरा नाही तर फ्रीज. पाहिजे का त्यातलं पाणी? म्हणजे सांगू का फुलतायला आणायला? पेतूच चिवळ्या, ए चिवळ्या, अरे तुला किती वेळा सांगितलं की घरात एक लहान रांजण बसव. हा, आणि बसवला ना तर बारकाच बसवला, नाहीतर आहे ना तो मुडदा माझं मड पाडल आणि त्यात मला गाडल. चांगलंय, चांगलं सुरू आहे तुमचं. अरे काय झालं? नाही काय नाही. घरातली सून गायब आहे तरी कोणाचा आवाज नाही, सगळे गपगार. चांगलंय. एका सुनेचा खून झाला तेव्हा पण कोण काय बोललं नाही, त्यावेळी पण गप. आता एक सून गायब आहे, आता तरी गप बसू नका म्हणजे झालं. मी काय तिला हुडकायला जाऊ? हा, तिची ती गेलीये, मी नाही तिला घराबाहेर काढलं. हा, अहो पण आप्पा, आपण चौकशी तरी करू शकतो ना. पोलीस कोण आहे? तू आहेस का मी आहे? हा? तुला कसला पगार मिळतो मग? आहे का? आता घरातले हे करतेत ना, ह्यांनी जबाबदारी घ्यायला नको का? ह्यांनी त्याला बसून विचारलं पाहिजे की बाबा काय झालं, कुठे गेली ती, तुमच्यात काय घडलं का? असं काहीच नाही. अरे काल रात्री त्याला किती त्रास झालाय बघितलं ना आपण. हा, मला अजून काही त्रास नाही द्यायचा त्याला. वा, यांना त्याचाच पुळका. त्यांनी गोष्ट सांगितली आणि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला.